श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास 36 वर्षांनंतर समुद्रात बुडाली. द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्रीकृष्ण समवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथेनुसार यादवी मजहूर यदुवंश नष्ट होण्यामागे या श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळवण्यामागे 2 प्रमुख कारणे सांगितले जातात. एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषीमुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला दिला. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठिर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की ज्याप्रमाणे कौरवांचा वंशाचा नाश झाला त्याप्रमाणे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल. महाभारत युद्धानंतर जेव्हा 36वे वर्ष सुरू होते तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी विश्वामित्र कर्ण देवर्षी नारद द्वारकेला गेला तेव्हा यदुवंशातील राजकुमारांनी त्यांना मस्करी करण्याचे ठरवले. त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला स्त्री वेशात ऋषीसमोर उभे केले आणि ऋषींनी सांगितले की ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल. सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की ही तरुण आपल्या अपमान करत आहे तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन शाप दिला की श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वतःच्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. या मुसळाच्या पराभवाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील. श्रीकृष्णाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार. ऋषींच्या शापाचा पराभवामुळे सांबाने दुसऱ्याच्या दिवशी मुसळ निर्माण केला. तेव्हा ही गोष्ट यादव राजा उग्रसेन याला समजली तेव्हा त्याने या मुसळाचा चुरहा करून तो समुद्रात फेकून दिला. नंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागले. नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की रस्त्यावर माणसापेक्षा उंदीर जास्त दिसू लागली. ते रात्री झोपलेल्या माणसांचा केस आणि नखे तोडून खात असत. गायीच्या पोटातून गाढव, कुत्र्याच्या पोटातून बोका आणि मुंगसाच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले. श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवीचा शाप खरा होण्याची वेळ समीप आला आहे. हे सर्व अपशकुन आणि सोबतच चालू पक्षाच्या 13व्या दिवशी असणाऱ्या अमावास्येच्या योग्य वेळी महाभारताचा युद्ध वेळ असल्याचा क्षणासारखा होता. गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशांना पराभव तीर्थावर आणण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मान राखून सगळे राज्यवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभाव तीर्थावर येऊन राहू लागले. महाभारत युद्ध समाप्त झाल्यानंतर यादवांचा पराभव मोठ्या प्रमाणात होता. वर्चस्वासाठी त्यांच्यात भांडणे व्हायला लागले व एके दिवशी देवतांना वायू देवाला दूत बनवून श्रीकृष्णाकडे पाठवले. असा संदेश वायुदेवांनी श्रीकृष्णांना दिला. जोपर्यंत यादवांचे कुळ पृथ्वीवर समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत पृथ्वीवर राहण्याचा निश्चय श्रीकृष्णाने वायुदेवांजवळ बोलून दाखवला. श्रीकृष्णाचा निरोप घेऊन वायुदेव परत निघाला. दुसऱ्या दिवसापासून द्वारकेवर अपशकुनाचे वारे वाहू लागले. यादवांमधील भांडणे परकोटीला गेला. सर्व यादव वंश तत्कालीन पराभस क्षेत्र म्हणजेच आत्ताचे सोमनाथ मंदिर परिसरात आले. येथे सर्व यादवांमध्ये जोरदार भांडणे झाली. भांडणे इतकी वाढली की हिंसाचार सुरू झाला. प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशामध्ये वाचावाची झाली. तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये क्रूरोत्तमाचा वध केला. हे बघून अंधक वंशायांनी सत्यकीला घेरून त्याच्यावर हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेले. सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेही अंधक वंशाशी लढले परंतु त्याचे बळ कुठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला. आपल्या पुत्राचा आणि सत्यकीच्या वधाचे क्रोधित होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. त्यांच्यावर क्षणिक आणि सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाचा मुसळीमध्ये प्रवर्तित झाले. या मुसळीमध्ये इतकी शक्ती होती की एका घावाने ते समोरच्याचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने पराभवास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध
सुरुवात केली. श्रीकृष्णाच्या डोळ्या देखत साम, चारुदेष्ण, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्यांचा यदुवंशीय वीरांचा वध केला. तेव्हा त्यांनी आपल्या सारथी दारुक याला सांगितले की तू हस्तिनापूरला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये. द्वारकेने श्रीकृष्णाचा आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले. त्यांनी सर्व गोष्टी पिता वासुदेवांना सांगितले. यदुवंश नष्ट झाल्याचे दुःख वासुदेवालाही झाले. काही वेळातच संपूर्ण यादव वंश समुद्रात समवेत गेला. यादव कुळाचा अंत झाल्यावर बलराम समुद्र किनारी गेला. बलराम त्यांच्या मुखातून विशालकाय नाग बाहेर पडत असल्याचे श्रीकृष्ण आणि त्यांचे सारथी दारुक यांनी पाहिले. काही वेळातच तो नाग समुद्रात सामावला गेला. बलराम हे शेषनागाचे अवतार होते, त्यामुळे शरीर त्यागून मूळ रूपात आल्यावर हे समुद्रात विलीन झाले. त्याच ठिकाणी बलराम यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. बलराम यांनी देहत्याग केल्यानंतर श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवले. द्वारकेत जे लोक शिल्लक राहिले आहेत त्यांना अर्जुनासोबत जायला सांगितले. सर्व नागरिक अर्जुनासोबत गेले. समुद्राकडून जमीन घेऊन त्यावर करण्यात आलेल्या द्वारका नगरी पुन्हा समुद्रात सामावली जाईल. माझे भवन केवळ शिल्लक राहील असा संदेश श्रीकृष्णाने सारथी दारुकाला दिले. दारुकाला पाठवल्यानंतर श्रीकृष्ण योग साधनेत लीन झाले. तेवढ्यात जर नामक शिकारीने हरणाचा डोळा समजून श्रीकृष्णाच्या पायावर बाण सोडला. बाण लागताच श्रीकृष्ण खाली पडले. आपण मारलेला बाण खुद श्रीकृष्णांना लागल्याचा पाहून जरा नामक शिकाऱ्याने अत्यंत दुःखी झाले. मात्र श्रीकृष्णाने त्याला समजावले की ही घटना मीच रचली होती. देहत्याग करण्यासाठी मीच ही घटना घडवली. गेली जन्माचे ऋण यामुळे फेडले गेले. जरा पूर्वजन्म बाली होता, त्याचा वध श्रीरामाने केला होता. अर्जुन द्वारका येथे पोहोचल्यावर परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटले. सर्व यदुवंशातील उत्तरक्रिया अर्जुनाने केले. श्रीकृष्णांच्या महाप्रस्थानानंतर रुक्मिणी, रेवती आणि जांबुवंती यांनी आपला देह ठेवला. जड अंतकरणाने अर्जुन उर्वरित द्वारकावासियांना घेऊन परतला. अर्जुन जाताच संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाले. या घटनेनंतर पृथ्वीवर कलियुगाचा प्रारंभ झाला. श्रीकृष्ण निर्माण ख्रिस्तपूर्व 3102 या वर्षी 18 फेब्रुवारी रात्री 2:27:30 झाली. या दिवशी ब्रह्मादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपाद शुक्र अश्विनी नक्षत्र होती. श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा आरंभ झाला. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले एकूण 10. प्रद्युम्न, थोरला, चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्र, चारू, चंद्र, विचारू आणि चारू. श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण 10. भानू, सुभानू, स्वभानू, प्रभानू, भानुमानू, चंद्रभानू, बहुध भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू. श्रीकृष्ण आणि जांबवंतीचे मुले एकूण 10. सांब, सुमित्र, पुरुजित, सतजित, सजित, विजय, चंद्रकेतू, वसुमान, द्रविण आणि कृतनू. श्रीकृष्ण आणि जित उर्फ सत्याची मुले एकूण 10. ईर, चंद्र, अश्वसेना, चित्रगुण, वेगवाहन, कृष्ण, आम, शंकू, वसु आणि कुंती. श्रीकृष्ण आणि कालिंदीचे मुले एकूण 10. सूत, कवी, वृष 2, वीर 2, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्वमास आणि सोमक. श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण 10. प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, वृद्ध, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित. श्रीकृष्ण आणि मित्र वृंदाची मुले एकूण 10. वृक्क, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, अन्नद, महर्ष, पावन, वन्ही आणि क्षुपी. श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शिव मुले एकूण 10. संग्रामजित, प्रहद, सेन, शूर, रनु, अर्जित, शय, सभद्र, वाम, आयु आणि सत्यक.